नमस्कार मंडळी. आज आपण अगदी ओव्हनशिवाय पॅनमध्ये झटपट आणि कुरकुरीत रवा पिझ्झा बनवणार आहोत. मैदा नाही, यीस्ट नाही आणि खूप सोपी पद्धत. मुलांसाठी आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट रेसिपी. मुलांना हवीशी वाटणारी रेसिपी. तर अवश्य तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर रव्याचा पिझ्झा बनवायला आपण काय साहित्य घेतलेलं आहे तर ते बघू. 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आणि हे सरभरीत आपल्याला भिजवायचं आहे. जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. आणि दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाही. ते व्यवस्थित मिक्स होईल, म्हणजेच त्याचं ताक तयार होईल. तसेच या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण मस्त एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडं पाणी करून पीठ मस्त सरभरीत भिजवून ठेवायचं आहे, म्हणजेच रवा भिजवून ठेवायचा आहे. झाकण ठेवायचं आणि अर्धा ते 1 तास मुरायला ठेवायचं. तर 1 तासाने मस्त रवा आता मुरलेला आहे. पिझ्झा बनवायला एकतर आपण इनो वापरू शकता, बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर करू शकता. तसेच पिझ्झा सॉस, कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, भरपूर चीज आणि मी थोडंसं पनीरसुद्धा घेतलेलं आहे. तर आपल्याला पिझ्झावर काय टाकायचं आहे ते आपण आपल्या आवडीनुसार ठरवू शकता. तर बघा, आता पीठ मस्त आपलं भिजून तयार झालं आहे आणि त्यामध्ये मी 1 इनोचं पॅकेट टाकणार आहे. इनोचं पॅकेट टाकायचं आहे आणि त्याच्यावर 1 ते 2 चमचा पाणी टाकायचं आणि लगेच व्यवस्थित एकाच साईडला मिक्स करायचं आहे. एकाच साईडने तुम्ही 1 ते 2 मिनिट मिक्स करा. बाजूला पॅन घेऊन त्याच्यावरती तेल टाका. तेल लावा पॅनला आणि गॅस पेटवून गॅसवर ठेवा. आता मिश्रण मस्त मिक्स करून झालेलं आहे. तर आपण पॅनवर टाकू. आपल्या मिश्रणाला मस्त बुडबुडे आलेले आहे, फेस आलेला आहे. मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. ते आता आपण पॅनवरती टाकलेलं आहे. पॅनवर टाकून झाल्यानंतर एकसारखं ते फिरून घ्या, जेणेकरून सर्व बाजूने ते व्यवस्थित प्लेन होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे रव्याचं बॅटर टाकायचं आहे, जेणेकरून आपलं व्यवस्थित सर्व बाजूने सारखं होईल. ज्याप्रमाणे आपण डोसा बनवतो किंवा उत्तप्पा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट मीडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती बेक करायचं आहे. तर अधूनमधून तुम्ही चेक करू शकता. तर मी 10 मिनिटांनी आता झाकण उघडून बघितलेलं आहे. तर मध्ये थोडंसं कच्चं आपल्याला दिसत आहे. तर अजून आपण 5-1 मिनिट शिजवून घेऊ. झाकण ठेवून परत मी आता 5 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण बघूया. हे बघा, मस्त पिझ्झा तयार झालेला आहे. तर तो आता आपण उलटून घेऊ. तर पिझ्झा आपल्या पॅनला जराही चिटकलेला नाही. तो सहज आपल्याला उलटा करता आलेला आहे. आता यावरती आपण पिझ्झा सॉस लावणार आहे. पाहिजे तर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि खाली बसूनही तुम्ही पुढची प्रक्रिया करू शकता. तर गॅस बंद करा. त्यानंतर आता पिझ्झा सॉस लावा आणि थोडासा जास्तच लावा. पूर्ण बाजूने समसमान पिझ्झा सॉस लावून घ्या. तर आपण बघत आहात की पिझ्झा सॉस आपण थोडासा जास्तच लावलेला आहे आणि मस्त लावलेला आहे. त्यानंतर आता यावरती आपण चीज टाकणार आहे. तर माझ्याकडे चीजचे असे छोटे छोटे तुकडे आहे, तर ते मी आता टाकणार आहे. भरपूर चीज, त्याच्यामुळेच आपला पिझ्झा मस्त तयार होणार आहे. त्यानंतर आता आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो, कांदा, शिमला मिरची हे साहित्य आता टाकायचं आहे. आणि घरात पनीर होतं तर मी थोडंसं पनीरही यावरती वापरलेलं आहे. हा रव्याचा पिझ्झा नक्की तुम्ही करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अवश्य सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर ही रेसिपी केली असेल तर ही रेसिपी कितपत तुम्हाला जमलेली आहे. पिझ्झा मस्त सजून बेक व्हायला तयार झालेला आहे. तर मी आता काही यावरती पनीरचे तुकडे टाकणार आहे. आजचा आपला हा जो पिझ्झा आहे तो अतिशय पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि लहान मुलांना काय सर्वांनाच, घरातील सर्वांनाच आवडेल असा हा पिझ्झा तयार होतो. तर अवश्य तुम्ही माझी रेसिपी बघून करून बघा. थोडंसं आणखी मी चीज वरून टाकलेलं आहे.
आणि आता गॅस पेटवून कमी गॅसवरती 10 मिनिट बेक करणार आहे. ना ओव्हनची गरज, नाही कुकरमध्ये लावायची गरज. झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट कमी गॅसवरती बेक करायचं. मी आपल्याला सांगितलंच की ओव्हनची अजिबात गरज नाही. तरीही हा पिझ्झा अतिशय मऊ, स्पॉन्जी, चविष्ट होतो. मुलांसाठी खास ट्रीट म्हणून नक्की करून बघा. पिझ्झा मस्त थंड झालेला आहे. आता खायला घ्यायच्या वेळेस आपल्याला यावरती टाकायचं आहे चिली फ्लेक्स आणि ओरेगानो. या 2 गोष्टी आपल्याला पिझ्झ्यावर वापरायच्या आहे. त्यानंतर आपल्याला कट करायचं आहे. तुम्ही 4 तुकडे करू शकता किंवा जास्तही तुकडे कट करून घेऊ शकता. मस्त पिझ्झा तयार झालेला आहे. तर तो आता आपण 4 तुकड्यांमध्ये कट करून घेऊ. चिली फ्लेक्स टाकल्याने थोडंसं आपल्याला पिझ्झ्याचा तिखटपणा जाणवतो आणि ओरेगानो हा सुगंधित चव देणारा घटक आहे. म्हणून हे 2 घटक पिझ्झ्यावरती अवश्य वापरतात. तुमच्याकडे असेल तर अवश्य टाका, नाहीतर फक्त चिली फ्लेक्स म्हणजे मिरच्या जाडसर कुटून त्याही घेतल्या तरी हरकत नाही. किंवा मिरीपूड, जर आपल्या घरात मिरी असतील तर तेही आपण वरून थोडेसे घेऊ शकतो आणि पिझ्झ्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर बघा, पिझ्झा मस्त तयार झालेला आहे. आता आपण गरम गरम सर्व करून घेणार आहे, खाणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन, पारंपरिक, हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर मंडळी बघा, दुसराही पिझ्झा तयार झालेला आहे. पण तोही पॅनमध्येच बनवलेला आहे आणि तो आता मी सुरीने कापून दाखवणार आहे. म्हणजे आपल्याकडे पिझ्झा कटरच पाहिजे याची गरज नाही, सुरीनेही तुम्ही पिझ्झा कट करू शकता. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.